Okay, who can read this good thought? Raise your hands. You stand up. Gaekwad. Haste make waste. Say loudly. Haste make waste. Okay, very good. Now who can tell me Marathi meaning of this good thought? You stand up. अति घाई संकटात नेम. What is your name? श्रद्धा. What is your school name? संस्कार इंग्लिश स्कूल. Okay. Who can repeat the meaning of Marathi meaning of good thought? You stand up. अति घाई संकटात नेम. अति घाई संकटात नेम. हेच वेट वेट म्हणजे एखादी गोष्ट जर अति घाईमध्ये जर केली तर ती चुकण्याची जास्त शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला डोकं शांत ठेवून आपल्याला एखादी गोष्टीचा विचार करून ती गोष्ट करावी लागते. त्यामुळे म्हटलं जातं अति घाई संकटात नेम. आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतो? बीड जिल्ह्यामध्ये राहतो. बीड जिल्ह्याविषयी माहिती आहे का तुम्हाला? तर आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो, आपण ज्या गावामध्ये राहतो त्याची आपल्याला काय पाहिजे? माहिती असणं आवश्यक आहे. ओके. फक्त हात वरती करायचे ना, कुणी गोंधळ करायचं नाही. ओके. बीड जिल्ह्याचं जुनं नाव काय आहे? कोण सांगते? अरे वा, चंपावती नगर. ओके. बीड जिल्ह्याचं जुनं नाव काय आहे? बीड जिल्ह्याचे विद्यमान आमदार कोण आहेत? कोण सांगते? विद्यमान आमदार. You stand up. संदीप भैया सागर. Say loudly. संदीप भैया सागर. Okay, संदीप भैया सागर. Okay, sit down. बर, पुढचा प्रश्न विचारते मी. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? बीड जिल्ह्याचे पालकमंत्री. You stand up. सुमित्राताई पवार. सुनेत्राताई पवार. ओके. त्याच्या अगोदर कोण होतं? कोण सांगते? सुनेत्राताई पवारांच्या अगोदर आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होते? You stand up. Sit down. अजितदादा पवार. अजितदादा पवार. ओके. बर, बीड जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत? एकूण तालुके. You stand up. 11. ओके. 11 तालुके आहेत बीड जिल्ह्यामध्ये. किती? 11. आता नॉन स्टॉप त्याची नाव कोण सांगते? सांगा बरं. नाव माहिती आहेत का? नाव माहिती आहेत ना? ओके. सांग. परळी, आष्टी, गेवराई, पाटोदा, केज, आंबेजोगाई, माजलगाव, माजलगाव, बीड, वडवणी, धारूर, शिरूर, कासार. झाले का रे? कोणता राहिला अजून? यस. बरं बघा, हाच प्रॉब्लेम तुमचा मी सॉल्व्ह करणार आहे. बघा, बाकीची उत्तर तुम्ही काय केले? पटापट दिले. बीड जिल्ह्याविषयी माहिती विचारताना तुम्ही काय केलं? पटापट उत्तर दिले. परंतु आडनात कुठं तुम्ही तुमची गाडी कुठं ब्रेक झाली? ज्यावेळेस तुम्हाला हे 11 तालुके नॉन स्टॉप सांगायचे झाले त्यावेळेस. म्हणजे हे 11 तालुके तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी काय होते? जड जाते. तर हे 11 तालुके कमी वेळेमध्ये लक्षात राहण्यासाठी मी एक ट्रिक बनवलेली आहे तुमच्यासाठी आणि ती ट्रिक तुमच्या समोर सांगणार आहे. एक छोटस वाक्य तयार केलेले मी. काय? एक छोटस वाक्य तयार केले. वाक्य तर पाठवेल ना? लक्षात राहील लगेच एक वाक्य. मग एक वाक्यावरून तुम्ही काय करू शकता? 11 तालुके एकदम लगेच फास्ट मध्ये सांगू शकता. चला तर मी पाहूया ती ट्रिक. उत्सुक आहात का ट्रिक पाहायला? ओके. काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. ओके. तर आता आपण जी काही ट्रिक आहे ती पाहणार आहोत. काळजीपूर्वक लक्ष द्यायचे आणि मी काय लिहिते बोर्डवर बघा. वाचा बरं हे वाक्य.
पप्पा म्हणायचं. पप्पा आपण ह्याच्यासाठी पण आपल्या माहितीसाठी पप्पा म्हणायचं सरळ. काय आंबी माशी के आगे पप्पा धाव. वाक्य सोपं आहे की रे, लक्षात राहू शकतं. बघा बघा बरं, लक्षात राहिले का? आंबी माशी के आगे पप्पा धाव. आंबी माशी के आगे पप्पा धाव. असं इंग्लिश मराठी आपला ट्रिकशी मतलब आहे. आपल्याला तालुके लक्षात राहण्याशी मतलब आहे ना, बरोबर आहे. आता बघा आपण काय केले, प्रत्येक तालुक्यातलं पहिलं अक्षर घेतले. काय केले? प्रत्येक तालुक्यातल्या नावाचं पहिलं अक्षर घेतलं आणि आपण काय बनवले? एक वाक्य बनवले. आता मला सांगा, नुसार आम पासून कोणता जिल्हा तयार होतो? आंबेजोगाई. ओके. दुसरं बीड पासून काय होते तयार? ओके. तिसरं मा पासून काय तयार होते? पुढं नेक्स्ट के पासून काय होते? पुढं आ पासून गे पासून पुढं पासून पा पासून पुढं धारूळ का धारूळ? वो झाले का 11? बघा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. रात्री का सगळ्यांच्या लक्षात? अशी एक जणच कॉन्फिडन्स होता फक्त. हा माहित सगळ्यांनाच होते, पण नॉन स्टॉप सांगण्यासाठी कॉन्फिडन्स एकाचाच दिसला मला. आता सगळ्यांच्या लक्षात राहील. सांगा वाक्य. आंबी माशी के आगे पप्पा धाव. काय? ओ पासून आंबेजोगाई, बी पासून बीड, मा पासून माजलगाव, शी पासून शिरूर कासा, के पासून केज, आ पासून आष्टी, गे पासून गेवराई, प पासून परळी, पा पासून पाटेदा, धा पासून धारूळ आणि व पासून वडवणी. असे आहेत आपल्या बीड जिल्ह्यातील 11 तालुके. लक्षात राहिली? झोपेतून उठवलं तरी लक्षात आलं पाहिजे. झोपेतून उठवलं तरी लक्षात आलं पाहिजे. ओके, समजलं तुम्हाला? अशाच नवीन ट्रिक घेऊन आपण आता पुढच्या एखाद्या तासाला येऊया. ओके, बाय.